अलकाताई, आज मी खूप खुश आहे. मकरंद मी बाप होणार आहे, बाप. मला ही बातमी जेव्हा कळली ना तेव्हा मी असा ऑफिस मधनं धावत घरी आलोय. कुठे कुठे माझी बायको? शिवा शिवा शिवा, बाहेर शिवा डार्लिंग. आले रे, थांब. लवकर लवकर लवकर. अरे शिवा शिवा, आय लव्ह यू शिवा. आय हॅव डन इट. खाली सोड मला. वेडा आहेस काय तू? बाळ आहे ना, आत हलेल. हा सॉरी सॉरी. गौरू, आता मज्जा मज्जा. आता गंमत गंमत. आता मला होडावळे लागतील आणि मग मी चंद्रावर बसणार आणि मग मी बाण सोडणार. काय हो थोरले आबा, लागला का बाण? शिवा, मुळात तो शब्द होडावळे असा नाहीये, डोहाळे इतका साधा शब्द आहे तो. आता आपण एका बाळाची आई होणार आहोत की नाही, मग आता तरी असे ओढून ताणून विनोद नको ना. आणि तो धनुष्यबाण डोहाळ्याचा आहे, तो असा फोटो काढायला असतो फक्त. तो लावणीचा बाण आहे का असा सोडायला? नाही 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 नाही. आणि काय तुम्ही काय रिस्पॉन्स देता असं असं करून? काय चाललंय? जरा सिरियस सिच्युएशन आहे ना. जाऊ दे, आपण आपल्या बाळाचं धूमधडाक्यात लग्न करायचं. डायरेक्ट लग्न कुठे? अगं आधी त्याची 5वी, मग 12, मग पहिला बर्थडे, दुसरा बर्थडे, तिसरा बर्थडे, असं सगळं आधी येणार, मग लग्न. ग असं काय करतो आपण? पळून जाऊन लग्न केलं की नाही? मग मला ते ना सगळं एन्जॉय करता नाही आलं, पण मी माझ्या मुलाच्या लग्नात सगळं एन्जॉय करणार आहे. त्याच्या हळदीत असा बेकार नाचणार आहे ना मी. बजा. हळू 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 हळू. अगं बाई, हो बघा वरात आली. अगं बाई, वरात आली. अगं काय करतेस तू? एवढा पुढचा विचार कुठे करतेस? काय इमॅजिनेशन? बघा ना. अगं बाई, आपली सून कुठे आहे हो? मी सुनबाई नाहीये. आता काय करायचं? तुम्ही व्हा ना सुनबाई. मी? हो, मी सुनबाई हो. मजा येईल. जरा वेगळं कॅरेक्टर मिळेल. कसं असतं ते? कसं असतं? साडी घ्या, साडी. साडी घ्या. पदर घेतला मी. सासूबाई येऊ का? काय गट्टवळे? सासूबाई का? आई म्हणायला जीभ झडते काय ग तुझे सटवे? का मस्त करतेस ग तू? काय मस्त करते जा. आणि तुझ्या आईशी बापसानी शिकवलं नाही का तुला? घरात आल्या आल्या सासूबाईच्या पाया पडायच्या असतात तर ये इकडे. अगं बाई, माफ करा माफ करा, पाया पडते. आणि काय गट्टवळे, इकडे ये आधी, इकडे ये. माझ्या घरात येऊन माझ्या पोराला आणि मला वेगळा करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही आणि मी ते होऊ देणार नाही. माझ्या पोराला माझ्यापासून लांब करू देणार नाही मी. टावळे, तुला सांगून ठेवते. आई साहेब, आई साहेब, असं नका बोलू अभद्र. आई साहेब, हे असं ऐकण्याच्या आधी माझे कान फाटले का नाहीत? आई साहेब, आई साहेब, जेव्हापासून मी तुमच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्धार घेतला ना तेव्हापासून माझ्या माहेरचे माझ्यासाठी मेले. आई साहेब, मेलेच सगळे. आई साहेब, आता हे सगळं तुळशी वृंदावन, ही डोर फ्रेम, हा सोफा, हेच माझं जग. तुमच्या चरणी माझा स्वर्ग. आई साहेब. अगं मोठी अलका कुबल, तू जर माहेरच्या साडी मधली अलका कुबल असशील ना तर मी पण उषा नाडकर्णी आहे. टारा टारा ना फारा फारा. बघते काय? चाल भांडी घास, चाल भांडी घास. जागी हो आई, जागी हो. जागी जागी हो आई, जागी जागी हो आई, जागी जागी हो आई. काय करतोय मी? मुळात आपण हे सगळं का करतोय? अगं आपल्याला मुलगी झाली तर. अय्या हो गौऱ्या,
आपल्याला मुलगी झाली तर एवढी रिहर्सल वाया गेली रे. हे तर असं झालं आपण रिहर्सलला गेलो आणि स्क्रिप्टच चेंज झाली. आपल्याला हे सगळं आता उलट करावं लागणार आहे. काय उलट म्हणजे? तू आता माझ्या मुलीचा नवरा जा. आईला परत वेगळं कॅरेक्टर. वा वा वा. बाबूसा आइए पधारो म्हारे देश में, पधारो म्हारे देश. बाबूसा आइए. हा 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 हा. हमको हमारी लुगाई पसंद ना से, सासू सा पसंद से. गौरव मला वाटलं तू असलं काहीतरी करणार. मत गे. ए पण खरंच जर आपल्या जावयांना मी पसंत आले तर त्यांनी माझ्यावर लाईन मारली तर? गप्पा शिवा. सगळ्यात कसं तुला सुचतं ग? अरे नाही खरं हे इथे बस. अरे बाबा माझ्या मैत्रिणी बरोबर असं झालंय. काय काय काय? तिचा नवरा आहे ना तिच्या सासू बरोबर चॅटिंग करत बसायचं. शिवाली मला एक सांग, म्हणजे जगातले सगळे अनैतिक संबंधवाले तुझ्या ग्रुपमध्ये कसे आहेत ग? अगं समाजात खूप चांगली चांगली माणसं आहेत, 2-4 असे अपवाद आहेत, पण सगळे अपवाद तुझ्याच नशिबी. नाही तसं नाही रे गौऱ्या. मला काळजी वाटते आपली मुलगी पळून गेली तर. जाऊ दे ना पळून. आपण नाही का गेलो पळून. अरे हल्लीची पिढी अशी अपडेटेड आहे, जाऊ दे तिला पळून. असं कसं जाऊ दे? मी नाही असं जाऊ देणार तिला. मी ना तो कोण तिचा बॉयफ्रेंड असेल ना तो असं समोर आला ना की विचारेन त्याची ना अशी गचकांडीच पकडणे त्याला विचारेन काय रे तूच ना तिचा बॉयफ्रेंड? आम्ही काय मेलो होतो? आम्हाला काय तिच्यासाठी चांगला नवरा शोधता येत नाही? काकू काकू ऐकून घे ना. कसं झालं एकांकिकेच्या प्रोसेस मध्ये आमचं प्रेम जुळलं. आम्हाला बंद पडली एकांकिका की डिबार झाली? डिबार झाली. अरे काय रे तुला ह्या गोष्टी करण्यासाठी पाठवतो काय आम्ही तिकडे? ह्या गोष्टी अरे कलाकार ना तुम्ही कलाकार, मग कॉलेजला का फसवता? अगं लेकीला फसवलं जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉलेजचं काय काढतेस मध्ये? काय करतेस तू? सॉरी सीझनचा राग काढतेस का? नाही रे बघ असं ना मी कॅरेक्टर सोडून असं कुठे पण जाते. असं खूपदा होतं. का फसवलंस माझ्या लेकीला? सांग का फसवलंस माझ्या लेकीला? काकू मी फसवलं नाहीये. मी फसवलं नाहीये. आमच्यात प्रेम आहे. प्रेम आहे. गप्प का उभी आहे? सांग ना तुझ्या आईला आपल्यात प्रेम आहे ते. प्रेम? प्यार करने वाले कभी डरते नहीं, डरते हैं वो प्यार करते नहीं. तुमच्यात प्यार होतं? प्यार आहे आमच्या. काय काय सटवे काय बोलतोय? तुमच्यात प्यार होतं? अगं प्यार करण्याआधी मला एकदा विचारायचं तरी होतं. आणि काय बघितलंस ग या फालतू माणसा? अगं आम्ही एकत्र 6 महिने राहिलेत. मला माहितीये कसा माणूस आहे ते. तू सगळं मिक्स करतेस. एक मिनिट हे तू मागे हटू नकोस. तुला जो कोणी मुलगा असेल ना उलटत असेल माझ्याकडे मी तुला सांगते. कळलं ना तुला? शिवा अगं काय करतेस तू? असं का वेड्यासारखं वागतेस? काय बडबडतेस? आल्यापासून बघतोय काहीतरी वेगळंच बडबडतेस. काय झालंय मला नीट सांग. अगं आईची आठवण येते रे. बस तुझे बस बस. मला नीट सांग काय झालंय. गौऱ्या सकाळी जेव्हा कळलं ना की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा असं वाटलं की मी कधी जाऊन आईला सांगते. अरे मला ना सगळं आठवत आहे. आपलं प्रेम, आपण पळून जाऊन केलेलं लग्न, घरच्यांचा असलेला आपल्याला विरोध, सगळं. गौऱ्या मला ना सगळ्याच आजूबाजूला हवेत रे. आता आई इथे असती तर किती खुश झाली असती. नाही रे तिने ना आधी माझी नजर काढली असती. तुला माहितीये माझी एकांकिकेची स्क्रिप्ट आली ना की पहिले ती पूजा करायची. माझ्या आयुष्यात काही हो पहिले जाऊन मी तिला सांगायचे रे. पण तुझ्याबद्दल सांगितलं नाही.
आपण पळून गेलो. गौऱ्या खूप आठवण येते मला. तिच्याशी बोलावंसं वाटतंय. शांत हो, शांत. बोलावं असं वाटतंय का? एक नको. ए बघ शांत होश, मी आहे ना. नको मला. शिवाली, गौऱ्या. हॅलो आई, गौरव बोलतोय. एक मिनिट आई, प्लीज माझं थोडं ऐकून घ्या. शिवालीला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज एकदा तिच्याशी बोला प्लीज. हॅलो आई, तू आजी होणार आहेस. मला खूप आठवण येते ग तुझी. तू ये ना प्लीज. सॉरी.